नमस्कार. मी आपला केमिस्ट्रीचा शिक्षक सूर्यवंशी सर. बघताय ना व्हिडिओ? चालू आहे ना टॉपिक? ठीक आहे बाबा, तुमचं वेलकम करतो. वेलकम. आरती घेऊन आरती करू का? है ना. यूट्यूबच्या लेक्चरला तुम्ही आलात, तुम्ही पाहताय म्हणून तुमची आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची केली. आता आपण पुढे जाऊया. केमिकल कायनेटिक्स मध्ये पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन नंतर दुसरी आहे दॅट इज द झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन ज्या रिएक्शनची ऑर्डर काय असणार? झिरो. म्हणजे आपण जो रेट लॉ लिहितो R इज इक्वल्स टू K इंटू समजा आपण घेतलाय A इंटू समजा घेतलाय B, है ना. याची ऑर्डर झिरो आहे. ऑर्डर माहिती आहे, ऑर्डर म्हणजे त्याचा पॉवर झिरो. आणि बाळांनो, हे जर झिरो झालं तर R इज इक्वल्स टू काय झाला? K. R इज इक्वल्स टू काय झाला? K. म्हणजे रिएक्शनचा रेट यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही. कळतंय ना? सो व्हॉट इज झिरो ऑर्डर रिएक्शन? द रिएक्शन whose rate is equals to rate constant. Whose rate equals to rate constant and rate is independent. Rate is independent on the concentration of reactant. Such a reaction is called as zero order reaction. कळालं का माझ्या मित्रांनो? आणखीन एकदा सांगतो डिफिनिशन. व्हॉट इज झिरो ऑर्डर रिएक्शन? द रिएक्शन हुज रेट, पहिल्यांदा हे म्हणायचंय, हुज रेट इक्वल्स टू द रेट कॉन्स्टंट अँड दुसऱ्यांदा हे म्हणायचंय रेट इज independent on the concentration of reactant. Such a reaction is called as zero order reaction. मग याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर लक्षात ठेवा. मेटल सरफेस, मेटलच्या सरफेसला ज्या रिएक्शन होतात, मेटल सरफेस रिएक्शन्स आर व्हेरी रिअर अँड दे आर ऑल द झिरो ऑर्डर रिएक्शन. या सगळ्या रिएक्शन कशा आहेत? झिरो ऑर्डर रिएक्शन्स आहेत. हे आपल्याला इथं कळलं पाहिजे. मेटलच्या सरफेसला ज्या रिएक्शन होतात त्या सगळ्या रिएक्शन या झिरो ऑर्डर रिएक्शन असतात. हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. मग झिरो ऑर्डर रिएक्शन कळालं, एक्झाम्पल कळालं. मग आपण आता या झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये पुढे कंटिन्यू करूया. करायचंय ना? चला. सो नेक्स्ट पार्ट आहे या झिरो ऑर्डर रिएक्शनचा इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन बघूया. सो नेक्स्ट पार्ट इज द इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनचा रेट लॉ बघायचा आहे. चला लय सोपं. ज्याचा रेट लॉ काढायचा ना ते रिएक्शन घ्या. सो बघा, मी आता स्टार्ट करतो डेरिव्हेशन. याचं लक्ष आहे ना? लेट अस
consider a zero order है ना रिएक्शन. आपण एक झिरो ऑर्डर रिएक्शन घेऊयात. कोणती? ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. ही रिएक्शन झिरो ऑर्डर आहे. ठीक आहे. मग याचा आपण रेट लिहूयात. सो रेट बिकम्स, या रिएक्शनचा रेट कसा होईल? आर इज इक्वल्स टू मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. याला म्हणायचं इक्वेशन 1. मग आपण याचा रेट लॉ लिहिला. सो रेट लॉ बिकम्स, रेट लॉ कसा होईल? झिरो ऑर्डर आहे म्हणजे आर इज इक्वल्स टू झाली के. याला म्हणलं इक्वेशन 2. मग या दोन्ही इक्वेशन मध्ये रेट सेम झाला. मग त्याची ही बाजू सेम होणार. सो काय लिहिणार? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून लिहिला मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी बरोबर के. बरोबर आहे. मग आपण आता इथं पुढे जाऊयात. ह्या मायनसला म्हणू मायनस दादा तू तिकडं जा, आणि डीटी ला म्हणू तिकडं जा. मग डीटी म्हणायला लागला मी इकडं डिवाइड आहे सर, मी तिकडं मल्टिप्लाय होणार. मी म्हणलं हो. हा म्हणला मी मायनस इकडचा तिकडं जातो. मग आपल्याला मिळाला डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू मायनस के इंटू डी टी. मग हे जे आपलं थर्ड इक्वेशन आलं, या थर्ड इक्वेशनला आता आपल्याला काय करायचंय? इंटिग्रेट. सो इंटिग्रेट इक्वेशन 3 विदिन द लिमिट. विदिन द लिमिट बघा, ऍट टी इज इक्वल्स टू 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय घ्यायचं? A0 बरोबर आहे का रे? अँड ऍट टी इज इक्वल्स टू टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती असणार आहे तुमचं? AT बरोबर आहे. सो ही लोअर लिमिट, ही अपर लिमिट, याच्यामध्ये याला इंटिग्रेट करायचंय. सो इंटिग्रेशन डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विदिन द लिमिट कसं आहे? A0 टू AT बरोबर है ना इंटिग्रेशन मायनस के इंटू डी टी within the limit t is equals to 0 to t is equals to t. मग आपल्याला माहिती आहे लॉगचा फॉर्म्युला काय रे बेटा? है ना, सॉरी इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन ऑफ dx. इंटिग्रेशन ऑफ dx किती असतं? इंटिग्रेशन त्याचं x असतं. म्हणून मला आन्सर मिळालं याचं इंटिग्रेशन ऑफ ए, पण याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि हे काय आलं त्याचं फायनल लिमिट मध्ये कंटिन्यू आहे. इथं हा मायनस के कॉन्स्टंट आहे बेटा, त्याचं इंटिग्रेशन होणार नाही, तो बाहेर आला मायनस के. आणि डीटीचं काय होणार आहे? टी. आणि टी मायनस 0 केला तरी टी येणार आहे. मग याला मी लिहिला अपर लिमिट ए टी मायनस लोअर लिमिट A0 बरोबर मायनस के इंटू टी. आता हे मायनस काढण्यासाठी मी मायनसने निगेटिव्हने काय केलंय बघा, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करूया. मग मल्टिप्लाय केल्यामुळे प्लसचं मायनस मायनसचं प्लस म्हणजे काय आलं इथे सांगा? A0 मायनस AT बरोबर KT. कळलं? म्हणून याचं आपल्याला इक्वेशन मिळालं K बरोबर A0 मायनस AT डिवायडेड बाय T. सो दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर zero order reaction. Integrated rate law equation for zero order reaction. बघा एकदा, मी आणखीन एकदा रिवाइज करतो.
चला, झिरो ऑर्डर साठी इंटिग्रेटेड रेट लॉ कॅल्क्युलेट करा असं म्हटलं की काय करणार, कन्सिडर करायचं एक झिरो ऑर्डरची रिएक्शन ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. मग या रिएक्शनचा रेट काय होणार, मायनस डेल्टा ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी, याला म्हणूयात इक्वेशन 1. मग रेट लॉ काय होईल याचा, आर इज इक्वल्स टू के बिकॉज दिस इज झिरो ऑर्डर रिएक्शन. मग या दोन इक्वेशन वरून काय लिहिलं, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल्स टू के. मग आपल्याला ह्याला डिफरन्शिएट करून इंटिग्रेट, याचं डिफरन्शियल इक्वेशन मिळवायचं आहे आणि त्याला इंटिग्रेट करायचंय. म्हणून मायनसला तिकडे पाठवला, डीटीला तिकडे पाठवला. इक्वेशन मिळालं, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू मायनस के इंटू डी टी. मग याला आपल्याला आता इंटिग्रेट करायचंय. सो इंटिग्रेट इक्वेशन 3 विदिन द लिमिट काय, टी इज इक्वल्स टू 0 असताना ए चं कॉन्सन्ट्रेशन ए 0 आणि टी इज इक्वल्स टू टी या वेळानंतर आफ्टर टाइम टी त्याचं कॉन्सन्ट्रेशन झाला 80. मग त्याला पहिल्या तिसऱ्या इक्वेशनला इंटिग्रेट केला, इंटिग्रेशन विदिन द लिमिट ए 0 टू 80, ह्याला लोअर लिमिट म्हणायचं, याला अप्पर लिमिट म्हणायचं, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस के इंटू डी टी विदिन द लिमिट टी इज इक्वल्स टू 0 टू टी इज इक्वल्स टू टी. मग आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहित आहे, इंटिग्रेशन ऑफ डीएक्स चा फॉर्म्युला एक्स, इंटिग्रेशन ऑफ डीए चा फॉर्म्युला काय येणार आहे, ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, पण याला लिमिट मध्ये आहे, ए 0 टू 80 इज इक्वल्स टू मायनस के इंटू टी. मी तर टी डायरेक्ट का लिहिलं माहित आहे का बाळांनो, अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट मायनस करायचं आहे. मग अप्पर लिमिटची व्हॅल्यू किती आहे टी, लोअरची किती आहे 0, टी मायनस 0 किती येणार आहे, टीच येणार आहे. झालं. मग ह्याला आपण अप्पर लिमिट 80 मायनस लोअर लिमिट ए 0 बरोबर मायनस के टी. मग मायनस काढून टाकण्यासाठी निगेटिव्हनं दोन्ही बाजूला मी मल्टिप्लाय केला. मग हा निगेटिव्ह जो आहे तो पॉझिटिव्ह होणार आणि जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होणार, म्हणजे 0 मायनस 80 इज इक्वल्स टू के टी. मग आपल्याला केच इक्वेशन काढायचंय. टी ला म्हणलं दादा तू चल तिकडं, तो म्हणाला मी इकडं गुणाकारात, इकडे गेल्यावर होणार भागाकारात, म्हणून हे इक्वेशन आलं. याच्यावरनं तुम्ही टी पण काढू शकता. टी इज इक्वल्स टू काय होणार आहे, सेम ए 0 मायनस ए टी डिवायडेड बाय काय आलं बेटा तुमचं के डिवायडेड बाय के. हे त्याचं इक्वेशन आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. कळतंय? ठीक आहे. मग आपण आता पुढे जाऊयात. झिरो ऑर्डर रिएक्शन साठी के चं युनिट काय असेल. चला, सो नेक्स्ट पॉइंट बघूयात. नेक्स्ट पॉइंट, so next point is the unit of K for zero order reaction. झिरो ऑर्डर रिएक्शन साठी के चं युनिट बघा. के बरोबर काय आलं तुमचं, के बरोबर है ना इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टी. मग याचं युनिट काढायचंय. युनिट काढायचे वर सबस्ट्रॅक्शन ऑफ सेम क्वांटिटी, म्हणजे वर आहे काय बेटा कॉन्सन्ट्रेशन आणि खाली काय बेटा टाइम. मग आपण कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये घेतो, यस मोल्स पर डीएम क्यूब, आणि टाइम कशामध्ये घेतो सेकंड मध्ये. म्हणून युनिट ऑफ के काय झालं तुमचं मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड है ना, किंवा तुम्ही याला मोलार पर सेकंड घेऊ शकता, मोलार पर सेकंड. आणि सगळ्यात महत्वाचं आहे झिरो ऑर्डर साठी है ना आर इज इक्वल्स टू के असल्यामुळं जे रेटचे युनिट आहे तेच कोणाचं असणार आहे, केच. तेच आलं मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. युनिट ऑफ के मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड. कळतं सगळ्यांना? ठीक आहे. चला मग आपण आता पुढे जाऊया. हे समजलं, युनिट समजलं, इंटिग्रेटेड रेट लॉ समजला, युनिट समजलं,
की मग आपण आता नेक्स्ट बीट बघूयात, नेक्स्ट पॉइंट बघूयात कोणता आहे. नेक्स्ट पॉइंट बघूयात. चला, तो आहे हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ. चला बाळांनो, सो हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनचा आता काय बघायचं आहे, हाफ लाईफ. मग हाफ लाईफ म्हणजे माहितीये, इट इज द टाइम रिक्वायर्ड टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट बिकम्स द हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध होण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण त्याची हाफ लाईफ असं बोलतो. मग हाफ लाईफ काढायची आपल्याला. हाफ लाईफ त्याच्यासाठी झिरो ऑर्डरचं इक्वेशन माहिती आहे बघा. टी इज इक्वल्स टू काय सांगा, ए झिरो मायनस ए टी डिवायडेड बाय काय रे बेटा, के. ठीक आहे. मग लक्ष द्या, आता हाफ लाईफ काढायचं आहे. वी नो दॅट फॉर बघा टी इज इक्वल्स टू झिरो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती घेतो आपण, ए झिरो, बरोबर आहे ना. मग आपल्याला माहिती आहे ऍट बघा ऍट टी इज इक्वल्स टू टी, बरोबर आहे. टी इज इक्वल्स टू टी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती घेतो बेटा, ए टी, बरोबर आहे. पण आता आपल्याला टी हाफ घ्यायचा आहे, म्हणजे ऍट टी इज इक्वल्स टू टी हाफ. लक्ष द्या रे, टी इज इक्वल्स टू टी हाफ. या वेळेला जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते किती असणार आहे बेटा, किती असणार आहे, सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. मग हाफ लाईफ काढत असताना आपण हे इक्वेशन इथं पुटअप करायचंय, बरोबर आहे. म्हणजे बघा सुरुवातीला इनिशियली टी इज इक्वल्स टू टी असताना याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे. मग आपल्याला टी हाफ काढताना त्याचं फायनल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध झालं पाहिजे. सो पुट दीज व्हॅल्यूज, put the value in above equation. या वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करूयात. मग टी च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला, टी हाफ बघा तिकडे वरती, बरोबर. ए झिरो बरा, ए झिरो है ना, मायनस ए टी च्या ऐवजी काय ठेवणार आता, ए झिरो है ना, डिवायडेड बाय 2 अपॉन के. चला हे बघा, ए झिरो मधून अर्धा गेला म्हणजे अर्धा राहिला, म्हणजे काय आला, ए झिरो बाय 2 डिवायडेड बाय के. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळालं टी हाफ बरोबर ए झिरो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2k. हा 2 खाली आला ना. सो दिस इज द हाफ लाईफ ऑफ यस झिरो ऑर्डर रिएक्शन. मीन्स half life of zero order reaction depends upon the initial concentration of the reactant. हे आपल्याला कळलं पाहिजे. मग याच्यावरून के चे इक्वेशन येईल, के पण काढता येईल. के बरोबर काय होणार आहे, ए झिरो डिवायडेड बाय 2 इंटू टी हाफ, 2 इंटू टी हाफ. सो दीज आर द half life equations for zero order reactions. Zero order reactions. Zero order reactions. कळतंय, हाफ लाईफ पण समजलाय.
हाफ लाईफ पण समजलाय. चला आता याचा शेवटचा पार्ट म्हणजे या झिरो ऑर्डर रिएक्शनचा शेवटचा पार्ट आपण बघूया. शेवटचा पार्ट चला. That is the next point is the graphical representation. Graphical representation है ना. झिरो ऑर्डर रिएक्शनचं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं. चला मग काय इक्वेशन आहे बघा झिरो ऑर्डरचं. काय के इज इक्वल्स टू A0 है ना मायनस AT डिवायडेड बाय टी. हा टाइम आहे. मग त्याला तिकडं जा म्हटलं काय मिळालं मग आपल्याला A0 मायनस AT है ना बरोबर काय आला तुमचा KT. कळतंय KT. मग आपण काय केलं बघा याला मायनसनी मल्टिप्लाय करूयात है ना. सो इक्वेशन काय होणार आहे तुमचं AT किंवा असू द्या काय अडचण नाहीये. मी AT ला तिकडे पाठवलं आणि KT ला इकडे घेतला. KT ला इकडे घेतला. काय इक्वेशन मिळालं बघा मग. इथं मिळालं आपल्याला मायनस KT. मी इथे लिहितो AT इज इक्वल्स टू है ना मायनस KT प्लस काय आला तुमचा A0. आता हे मॅथमॅटिकल टर्म आहे. हे जे इक्वेशन आलं ना हे आपलं y इज इक्वल्स टू mx प्लस c च्या फॉर्म मध्ये आलं. बरोबर आहे. म्हणजे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आलं. म्हणजे y ऍक्सिस वर काय घ्यायचं आपल्याला A चं कॉन्सन्ट्रेशन, x ऍक्सिस वर काय घ्यायचं टाइम. त्यावेळेला c ची व्हॅल्यू किती आली A0 आणि तुमचा स्लोप काय आला मायनस K. मुलांनो मग इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार आहे आणि ती स्ट्रेट लाईन पासेस थ्रू A0. कुठून जाणार आहे A0 मधून ती पास होणार आहे. मग आपण याचा ग्राफ काढूयात. झिरो ऑर्डरचा ग्राफ जर आपण काढला तर बघा y ऍक्सिस वर आपण घेतलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. बरोबर आहे. आणि इथे घेतला बेटा कोण टाइम. इथं मनाने काय नाही करायचं रे. इथं बघा y ऍक्सिस वर AT, x ऍक्सिस वर टाइम. मग असा जर घेतला तर ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे पण तो कुठून पास होणार आहे A0 म्हणून. म्हणजे रिएक्टंटचं इथं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते हायेस्ट असणार आहे ना. म्हणजे इथून ती लाईन पास होईल आणि आपल्याला असा ही लाईन मिळेल. बरोबर आहे. आणि या लाईनचा जो स्लोप असेल बेटा हा स्लोप किती असेल मायनस K. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ओके चला बघा एकदा ग्राफ कसा आला. झिरो ऑर्डरचा ग्राफ कसा आला हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. ठीक आहे. ओके काय डाऊट नाहीये 100%. ओके चला इथं आपण झिरो ऑर्डर रिएक्शन पाहिली. कोणती झिरो ऑर्डर रिएक्शन आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याचा ग्राफ काय आहे हे सुद्धा आपण पाहिलंय. आता नेक्स्ट पार्ट बघूयात तो म्हणजे सुडो ऑर्डर रिएक्शन. सुडो PSEUDO सुडो ऑर्डर रिएक्शन. Pseudo, the meaning pseudo
pseudo means false, means not true, means फसवे, फसवे, नॉट ट्रू. बरोबर आहे. मग अशी ऑर्डर काय, अशी ऑर्डर काय? सो व्हॉट इज सुडो ऑर्डर रिएक्शन? बाळांनो, अशा काय रिएक्शन्स आहेत की त्या रिएक्शन्सला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की याची ऑर्डर हायर आहे. हायर आहे म्हणजे जास्त आहे. याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 3 आहे, है ना, थर्ड ऑर्डर, सेकंड ऑर्डर. बट ऍक्च्युअली त्यांचा ऑर्डर कमी असतो. अशा रिएक्शन्सला सुडो ऑर्डर रिएक्शन्स असं म्हणतात. सो व्हॉट आर सुडो ऑर्डर रिएक्शन्स? द reactions whose order seems to be higher, but actually they follow first order reactions. Such reactions are called as pseudo order reactions. The reactions whose order seems to be higher, त्यांचा ऑर्डर आपल्याला वाटतो, दिसतो हायर, जास्त, but actually they follow the first order reaction. Such reactions are called as pseudo order reactions. या रिएक्शन्स खोट्या असतात, खऱ्या असत नाहीत. म्हणजे त्यांची ऑर्डर बघा का, रिएक्शन नाही, त्यांची ऑर्डर फसवणारी असते. म्हणून त्याला सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असं बोलतात. आणखीन एकदा, the reaction whose order seems to be higher but actually they follow first order reaction are called as pseudo first order reaction. मग आता याचं एक्झाम्पल बघूयात आपण. याचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, yes, hydrolysis of ईस्टरचं आपण काय केलं बेटा, हायड्रोलायसिस. मग ईस्टर घेतला आपण एखादा, CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस हायड्रोलायसिस करायचं आहे H2O. इट गिव्स CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड OH प्लस CH3OH. This is the methyl acetate. आता इथे काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाहीये. मिथिल acetate when undergo hydrolysis it produces acetic acid and methyl alcohol. Now बघितल्यानंतर आपल्याला याचा ऑर्डर काय वाटतो बघा. बघितल्यानंतर याचा ऑर्डर काय वाटतो, 2 रिएक्टंट आहेत ना, म्हणजे आपल्याला याचा ऑर्डर वाटतो R is equals to rate law K into concentration of CH3 COO CH3 आणि इंटू काय बेटा H2O. बरोबर आहे. असा याचा रेट लॉ असला पाहिजे. मग याचा पॉवर किती आहे, 1. याचा पॉवर किती आहे, 1. 1 आणि 1 किती झाला, 2. म्हणजे याची ऑर्डर आपल्याला वाटली कशी, हायर. पण तसं ते नाहीये. का नाहीये? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज ऑलवेज कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी कॉन्स्टंट असतं. आणि हे कॉन्स्टंट आपण इथं के आहे म्हणून घेतला के डॅश. सो इक्वेशन काय झालं बघा, R इज इक्वल्स टू के इंटू हा आला तुमचा के डॅश इंटू CH3 COO CH3. बरोबर आहे.
मग आपण ह्या के आणि के डॅश साठी नवीन कॉन्स्टंट घेऊयात. सो के इंटू के डॅश साठी आपण घेतला के डबल डॅश. इक्वेशन मिळालं R is equals to K double dash into concentration of CH3 COOCH3. मग याच्यावरून याची ऑर्डर आपल्याला किती वाटली? फर्स्ट ऑर्डर वाटली ना. याचा पॉवर किती आता? 1. मग अशा ज्या रिएक्शन्स असतात त्या रिएक्शन्सला आपण सुडो ऑर्डर रिएक्शन्स असं बोलतो. सो याचं एक्झाम्पल आहे हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर. When ester is reacted with water, means it is hydrolyzed, then it converted into acid and alcohol. Now when we observe the reaction, then we say that we think that rate law for that reaction becomes R is equals to K into concentration of ester into concentration of water. Now when we observe this rate law, then we think that its exponent is 1, so 1 1 2, so reaction order is 2, means higher. But this is not possible because we know that concentration of water is always constant, and for that purpose we place K dash. So new rate law equation become R is equals to K into K dash for water into concentration of ester. Now put K into K dash. हा पण कॉन्स्टंट आहे. त्या दोघांसाठी नवीन कॉन्स्टंट घेतला के डबल डॅश. मग याच्यावरून इक्वेशन मिळालं R इज इक्वल्स टू के डबल डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईस्टर. मग हा जो रेट लॉ आला फायनल, त्या फायनल रेट लॉ मध्ये ईस्टरचा पॉवर किती आहे? 1 आहे. म्हणजे या रिएक्शनची ऑर्डर काय? फर्स्ट आहे. म्हणून हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर इज द सुडो ऑर्डर रिएक्शन. हे प्रश्न IMP आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो. एक्सप्लेन सुडो ऑर्डर रिएक्शन विथ द एक्झाम्पल. मी आणखीन एकदा डेफिनेशन सांगतो. द रिएक्शन हुज ऑर्डर सीम्स टू बी हायर बट ऍक्च्युअली दे फॉलोज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मेकॅनिझम और फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर कॉल्ड एज सुडो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कसा वाटला व्हिडिओ अवश्य सांगा. आपण आजच्या या व्हिडिओ पार्ट मध्ये इथे थांबतोय. केमिकल कायनेटिक्स या पार्टचा या टॉपिकचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.